जिल्ह्यामधील देवाडी स्टेशन टोली तुमसर इथे कोरोना महामारीवरती आधारित देखावा साकारण्यात आलाय। प्रवीण हडप या गणेश भक्तानं आपल्या घरात हा जिवंत असा देखावा साकारलाय। हा देखावा उभारत असताना भारतामध्ये कोरोना पुन्हा येऊ नये हीच हडप कुटुंबानं विघ्नहर्ता चरणी प्रार्थना केली आहे। त्यांनी केलेला आकर्षक देखावा नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पूर्ण राज्यात गणरायाची धूम सुरू आहे। यातच भंडारा जिल्ह्यातील देवाडी या गावात सुद्धा हडप कुटुंब मागील 32 वर्षापासून गणरायाची स्थापना करत आहे आणि दरवर्षी सामाजिक उपयोगी असे प्रकारचे कार्यक्रम सुद्धा ते घेत असतात। यंदा जर बघितलं असेल तर कोरोना काळामध्ये जे घटना घडले त्यावर प्रात्यक्षिक खऱ्या अर्थाने त्यांनी एका कृतीच्या माध्यमातून दाखवलं आणि आम्ही सध्याच्या घडीला हडप कशा प्रकारे तुम्ही समाज उपयोगी गणपती बसवता त्यावेळेस एक प्रात्यक्षिकता आपण दाखवू शकता। काय तुमच्या मनात आलं की यंदा आपण कोरोना काळातच दाखवावं? कोविडमध्ये कसं आहे की लोकांना खूप प्रॉब्लेम झाला होता, गाड्या नव्हत्या भेटत, काही नव्हत्या भेटत। त्यावेळेस असं वाटलं की हा असा संकट पुन्हा आला नाही पाहिजे म्हणून आपण एक लोकांना संकेत देतो आणि आता आम्हाला अशी अपडेट मिळालेली आहे की अमेरिकामध्ये 1500 लोकांचा पूर्ण आकडा झालेला आहे कोविडचा। तर मी हे थीम करण्याचा प्रयत्न कोविड-19 पासून करत होतो। काय सांगाल, आपण दरवर्षी अशाच प्रकारची थीम सादर करत असता काय? हे थीम जे आहे मी आता ही 4थी थीम आहे माझी। याच्या अगोदर मी एक बैलबंडीवर गणपतीला बसवून एक थीम बनवली होती कास्तकाराची। त्याच्यानंतर शिवजीची पिंडी ठेवून अभिषेक करत होता गणपती आणि गणपती हडप कुटुंब बसवत असता 32 वर्षापासून एक स्तुत उपक्रम करत या गावातले उपसरपंच आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया। काय सांगाल, हडप कुटुंब दरवर्षी बसवत? प्रवीण हडप हे आमचे भाषे माझ्या शेजारी असून सन्या स्टेशन टोली या गावामध्ये सध्या तर गणपती साजरी नसला नाही आणि आम्ही सर्व मिळून सन्या या गणपतीला एक गाव गणपती असं नाव दिले असून सन्या आमच्या हडप परिवारमध्ये गणपतीचं महत्त्व असं आहे का यावर्षी आमच्या भाषण असा वाटला प्रवीण हडपला का जो 2020मध्ये कोरोना काळ आपल्याला भेटला त्याच्यामध्ये जे बरेचसे लोकांना त्रास झाले त्या त्रासामध्ये कसं आहे की आपल्याला सांगता येते बरेचशा लोकांना त्रास म्हणजे ऑक्सिजनचा त्रास, मुलांना मोठे बुजुर्ग माणसांना असे त्रास झाले। तर त्या त्रासामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेला अवगत करून सन्या आणि अमेरिकेमध्ये आता हा काळ संपलेला नाही आहे, आता पण सुरू आहे आणि समोर हा आणखी वेळ येऊ नये करिता मी विघ्नहर्ता ती गौरी गणेशला प्राधान्य ठेवून पूजा केली आणि सांगितली की देवा त्यानंतर आमच्या गावात हे उपक्रम आम्ही जेव्हा करत आहे आणि लोकांना पण संदेश देत आहे। आपण बघू शकता की सामाजिक संदेश हडप कुटुंब देत असते। त्यासोबत गावातले बालगोपाल असतील, गावातले प्रतिष्ठित लोक सुद्धा हडप कुटुंबियांच्या पाठीमागे आणि दरवर्षी अशा प्रकारच्या गणराय विराजमान करत असतात। त्यातूनच सामाजिक संदेश देण्याचे काम हडप कुटुंब मागील 32 वर्षापासून करत आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।